नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 17 फेब्रुवारी 2024च्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण 17 फेब्रुवारी 2024च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघूया. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार करणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा कितव्या स्थानावर पोहोचलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दुसऱ्या. मित्रांनो, कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर पोहोचलेला आहे. तर मित्रांनो, 2 पॉईंट देखील आहे, ते देखील महत्त्वाचे आहे. तर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये 80 षटकांसह दुसऱ्या स्थानी पोहोचलेला आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये सध्या वीरेंद्र सेहवाग यांचा पहिला क्रमांक लागतो. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान. मित्रांनो, राजस्थान या राज्यात आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमाने जागतिक विक्रम केलेला आहे. मित्रांनो, राजस्थानमध्ये आयोजित सूर्यनमस्कार कार्यक्रमात 1.33 कोटी नागरिकांनी सहभाग घेऊन जागतिक विक्रम हा नोंदवलेला आहे. मित्रांनो, राजस्थानचा उल्लेख झाला तर आपण राजस्थानविषयी देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. तर स्थापना ही 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा. तर राज्यपाल आहे कलराज मिश्रा. राजस्थानमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 53 आहे. तर आपण राजस्थानमधील राष्ट्रीय उद्यान देखील बघून घेऊया. दारहा राष्ट्रीय उद्यान, डेझर्ट नॅशनल पार्क, केवलादेव राष्ट्रीय उद्यान, माउंट अबू वन्यजीव अभयारण्य, रणथंबोर राष्ट्रीय उद्यान आणि सारिस्का नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यात आहे. चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची बघूया. जगातील कोणत्या 2 देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जपान आणि इंग्लंड. मित्रांनो, जगामध्ये जपान आणि इंग्लंड या 2 देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आलेली आहे. जगातील 5 आघाडींच्या अर्थव्यवस्थेमध्ये जपानची 4थ्या क्रमांकावर घसरण झालेली आहे. मित्रांनो, जर्मनी देशाची अर्थव्यवस्था जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचलेली आहे. मित्रांनो, जपानची ही 4थ्या क्रमांकावर घसरण होऊन जर्मनी हा देश 3ऱ्या क्रमांकावर आलेला आहे. हा पॉईंट लक्षात असू द्या. चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. 3रे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलन कोठे होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 नागपूर. मित्रांनो, 3रे राज्यस्तरीय अण्णाभाऊ साठे साहित्य संस्कृती संमेलन हे नागपूर येथे होणार आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा कोणत्या राज्यातून सुरू करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड. मित्रांनो, भारतातील पहिली हेलिकॉप्टर वैद्यकीय आपत्कालीन सेवा उत्तराखंड या राज्यातून सुरू होणार आहे. तर चला मित्रांनो, आपण उत्तराखंडचा उल्लेख झाला तर उत्तराखंडविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. उत्तराखंडचे एकूण क्षेत्रफळ आहे 53,566 चौरस किमी एवढे. उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून. तर सर्वात मोठे शहर देखील आहे डेहराडून. तर मित्रांनो, उत्तराखंडमध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 13 आहे. तर सध्या मुख्यमंत्री आहे पुष्कर सिंह धामी आणि राज्यपाल आहे गुरमीत सिंह.
मित्रांनो, उत्तराखंडमधील राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया. गंगोत्री राष्ट्रीय उद्यान, गोविंद पाशु विहार, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदा देवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर नॅशनल पार्क हे सर्व राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या राज्यात आहे. चला मित्रांनो, आजच्या दिवसाची नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, लंडन. मित्रांनो, लंडन शहरातील कृत्रिम बुद्धिमत्ता AI केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हे देण्यात येणार आहे. हा पॉईंट देखील लक्षात असू द्या, परीक्षेच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपण घेत असलेले रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहे, ते म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने. मित्रांनो, हलगर्जीपणा करू नका, टाइमपास करू नका. मित्रांनो, आपण घेत असलेले करंट अफेअरचे प्रश्न हे तुम्ही एका नवीन बुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा आणि आठवड्यातून एकदा तरी पहिला ही रिव्हिजन देत चला. चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. जानेवारी महिन्यात देशाच्या निर्यात किती टक्के वाढ झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 3.12%. मित्रांनो, जानेवारी महिन्यात भारत देशाच्या निर्यातीत 3.12%ची वाढ ही झालेली आहे. तर भारताची निर्यात जानेवारी महिन्यात $36.92 अब्ज गेलेली आहे. हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात असू द्या. तर जानेवारी महिन्यात भारताच्या आयातीत 3% वाढ देखील झालेली आहे. हा देखील दुसरा पॉईंट महत्त्वाचा आहे. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत कितव्या स्थानावर घसरण झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, 117. मित्रांनो, भारतीय फुटबॉल संघाची फिफा क्रमवारीत ही 117व्या स्थानावर घसरण झालेली आहे. तर अर्जेंटिना देशाच्या फुटबॉल संघ हा फिफा क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. प्रथम स्थानावर आहे अर्जेंटिना आणि भारताचा क्रमांक या क्रमवारीत लागतो 117वा. हे 2 पॉईंट लक्षात असू द्या. चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षात कोणता पक्ष प्रथम क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, भाजपा. मित्रांनो, भाजपा हा पक्ष ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात देणगी प्राप्त करणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. मित्रांनो, ADRचा उल्लेख झाला तर ADRचा फुल फॉर्म देखील आपण बघून घेऊया. तर ADRचा फुल फॉर्म आहे असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. हा ADRचा फुल फॉर्म आहे. मित्रांनो, BJP हा पक्ष प्रथम क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आहे काँग्रेस हा पक्ष आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे AITC हा पक्ष. हे सर्व पॉईंट लक्षात असू द्या. तर चला मित्रांनो, नेक्स्ट चालू घडामोडी बघूया. कोणत्या राज्याने कांजी नेमो या फळाला राज्यफळ म्हणून घोषित केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, आसाम. मित्रांनो, आसाम राज्याने कांजी नेमो या फळाला आसाम राज्याचे राज्यफळ म्हणून घोषित हे केलेले आहे. मित्रांनो, आसामचा उल्लेख झाला तर आपण आसामविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आसामचे एकूण क्षेत्रफळ आहे 78,438 चौरस किमी एवढे. आसामची स्थापना ही 15 ऑगस्ट 1947 रोजी झालेली आहे. राजधानी आहे दिसपूर. तर सर्वात मोठे शहर आहे गुवाहाटी. आसाममध्ये एकूण जिल्ह्यांची संख्या ही 33 आहे. तर सध्याचे मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा. तर राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया. मित्रांनो, आसाम राज्यातील राष्ट्रीय उद्यान देखील आपण बघून घेऊया. डेब्रू सैखोवा राष्ट्रीय उद्यान, कांझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस राष्ट्रीय उद्यान, नामेरी राष्ट्रीय उद्यान, औरांग राष्ट्रीय उद्यान हे सर्व राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यात आहे. हा देखील पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, टाइमपास बिलकुल करू नका आणि आपण घेत असलेले टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे रोजच्या रोज आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करूनच ठेवा. तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरच्या व्हिडिओ बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. मित्रांनो, व्हिडिओ हा आवडत असेल आणि व्हिडिओमधील प्रश्न देखील तुम्हाला त्यांची क्वालिटी ही दर्जेदार वाटत असेल तर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. याचा फायदा तुम्हाला आणि त्यांना येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार. मित्रांनो, आपल्या चॅनलचाच उद्देश असा आहे की कमी वेळेत जास्त अभ्यास व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत विनामूल्य माहिती पोहोचवणे एवढंच आहे. ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलवरील कुठलाही विद्यार्थी येत्या परीक्षेमध्ये मागे राहता कामा नये. मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.